तयांची समता दृष्टी बोले विशेष काही. अध्याय 5 आहे. आज या ठिकाणी कृष्ण जन्म अष्टमी आणि त्या दुसरा एक पर्व आहे ज्ञानेश्वराचा जन्मदिवस. दोन्ही पर्व एकत्रित साधून दोन्ही पर्वाचं औचित्य साधून सालात बाद प्रमाणे याही वर्षी आदरणीय गुरुवर्य अप्पा महाराज भुजबळ यांच्या मार्गदर्शनाने आदरणीय सोनवणे दादा, आदरणीय दत्तात्रय बारके साहेब, आदरणीय माळी साहेब, बोंग साहेब, वाबळे साहेब आदी संत आदी साधक एकत्रित येऊन गेल्या अनेक वर्षापासून चाललेला हा उपक्रम आणि उपक्रमाला अनुसरून प्रवचन सेवा माझ्यासारख्या पामराकडे येते. आवाज कस काय नाही येत आणि तुम्ही चांगलं गोड करून ऐकताय. गेले अनेक वर्ष झालं. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबांचा निरोप आपणच्या हाताला हात धरून मी इथपर्यंत आणला. ते निरोप सगळ्यांपर्यंत पोच करण्याचं काम तुम्ही करताय. तुमचेच खरोखरच आम्ही ऋणी आहे. एवढं मोठं ऋण आमच्यावर तुम्ही डोक्यावर ओझं झालंय आणि हे सतत करत राहाल असा विश्वासही मला तेवढाच आहे. ज्या वेळेस आप्पा मी आसन त्या वेळेस तुम्ही हाक माराल त्या वेळेस आम्ही येऊ. बाबांचा निरोप सगळ्यांपर्यंत पोच करू. हे शब्द नाही, हे गवाही नाही, हे विश्वास आहे. या ठिकाणी श्रीकृष्ण जन्म अष्टमी हा पवित्र दिवस ताईंनी प्रवचन करत असताना श्रीकृष्ण जन्म सांगितला आणि का करावं हे सांगितलं. दरवर्षी श्रीकृष्ण जन्मत नसावा. आम्ही दरवर्षी श्रीकृष्ण जन्माला घालतो आणि दरवर्षी काही कृष्ण जन्मला नसावा. पण खराखुरा श्रीकृष्ण जन्म काय असतो श्रीकृष्ण अष्टमीच्या दिवशी आपण प्रत्यक्षात सांगतो आणि जन्म करून घेतो. आम्ही जन्म करून घेतो. संतांचा वसा वारसा आम्हाला आला, संतांचा रस्ता आम्हाला लाभला. त्या रस्त्याने जात असताना वर्षभर आम्ही श्रीकृष्ण जन्म करून घेतो. सतत जन्म करून चाललाय आणि हा योगायोग आहे की हा जन्म आम्ही का साजरा करतो की श्रीकृष्ण जन्म उत्सव सगळ्यांचा व्हावा म्हणून. या ठिकाणी ताईंनी सांगितले की बाबा तुमचा जोपर्यंत श्रीकृष्ण जन्म होत नाही तोपर्यंत सुख नावाची वस्तू तुम्ही असून सुद्धा तुम्हाला उपभोगता यायचे नाही. त्या माध्यमातून मी त्या परत ज्ञानेश्वरी उघडली, 5वा अध्याय काढला, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान. मला शब्द ठीक वाटले की हे ठीक आहे तर सांगायला. एक सद्गुरूची कृपा आहे. ववी कधी शोधत बसलो नाही आप्पा मी. पाणी इकडं तिकडे गेलं की विशेष काय सांगायचंय तिथं समोर येऊन उभं राहतो. ब्रह्मरूप भावी आपणा आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निसे. ए जीवा उलट जा आता. तू काय कर, तत्परायण कर. कसं कर, अहर्निशी कर. त्याच्या माग आहे मग काय होईल, ब्रह्मनिष्ठ राखे पूर्ण. मग ब्रह्मनिष्ठ राखशील, ब्रह्म रूप भावी आपणा आपण, मग तू ब्रह्मरूप होऊन जाशील. आणि बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, आणि तो आत्मज्ञानाचा निष्ठ राहशील. तर ते कुठे आहे, ऐशी व्यापक ज्ञान भले. असं ज्ञान व्यापक आहे
जयांची या हृदये गिवसत आले, ज्यांच्या हृदयामध्ये सापडल तयांची समदृष्टी बोले. त्यांच्याकडे पाहिलं तर त्याची समदृष्टी तुला दिसल. त्यात विशेष काय? ज्ञानेश्वर महाराज फार प्रश्नार्थक चिन्हामध्ये इथं सांगतात की जेव्हा या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या योगाने चाललेला सत्संग, एकच सत्संगाचा उद्देश आहे की जीव संसारात, व्यवहारात स्वतःचं अस्तित्व गमावून बसलेले म्हणलं मी. त्या जीवाला स्वतःचं अस्तित्व कळावं. प्रत्येकांमध्ये एक कृष्ण राहतो, त्या कृष्णाचा जन्म व्हावा आणि ते श्रीकृष्ण जन्म होण्याची खूण, ज्याला ज्ञान म्हणतात, ते ज्ञान सर्वांपर्यंत पोचवावं, हाच उद्देश घेऊन पोटाला ज्ञानेश्वरी बांधून मीन आप्पा गावोगाव फिरत असताना तुमच्या गावाला आम्ही आलो. प्रवचन कीर्तन करून मला नाही वाटत कोण सुधारले. पाठीमाग मी एक शब्द ऐकला होता, आता रेकॉर्डिंग चालू आहे म्हणून नको बोलायला. कीर्तन ऐकून कोण सुधारले असं मला कुठं दिसलं नाही. प्रवचन ऐकून सुधारले असं मला दिसलं नाही. भजन करून सुधारले असं मला दिसलं नाही. भजन करून सुधारले, काकडा करून सुधारले असं मलाही दिसलं नाही. आणि काही दुसरं काही करून बिघडले असंही मला दिसलं नाही. शिंदेनी समजून घेतलं. तर करण्याने सुधरत नाही, करण्याने अजिबात सुधरत नाही. सुधार कुठं व्हायला पाहिजे? अष्टमी करण्याने. अष्टमी आज लाखो ठिकाणी अष्टमी चालली, लाखो ठिकाणी रामनवमी चालली, दत्त जन्म लाखो ठिकाणी चाललाय. भारतात दत्त जन्म चालतो, अमेरिकेत दत्त जन्म चालतो. तो दत्त जन्म माहिती नाही, राम जन्म माहिती नाही, कृष्ण जन्म माहिती नाही. मी ठामपणे सांगतो, अजिबात माहिती नाही. तुम्ही भाग्यवान आहे, तुम्हाला राम जन्म माहिती झाला. तुम्ही भाग्यवान आहे, तुम्हाला कृष्ण जन्म माहिती झाला. कारण तुम्हाला जन्मच घ्यावा लागणार, जन्म करायला लागणार. आणि त्याच्यासाठीच आपण आहोत. हा विषय, हा जयंती किंवा मग रामनवमी किंवा जन्माष्टमी आपण साजरी करतो. करत असताना आता बघा काय म्हणतात, बुद्धी निश्चय आत्मज्ञान, बुद्धीचा निश्चय आत्मज्ञान कर. बुद्धीचा निश्चय आत्मज्ञान कसं होईल? ज्ञानेश्वरीच्या ही ओवी 1000 वेळा जरी पाठ करून म्हणली तरी बुद्धीचा निश्चय होणार नाही. क्षणोक्षणी हाची करावं विचार, तरावया पार भवशंडू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा अभंग 100 वेळा जरी तुम्ही म्हणला तर भवसागर पार करून जाणार का? जाईल असं वाटते तुम्हाला? मग तुम्हाला भवसागर काय कळून घ्यायला लागेल. भवसागर आहे जन्म घेणं आणि मरणं. हे सगळ्यात मोठं दुःख तुमच्या मागं लागलेले, माझ्या मागं लागलेले. भवसागर आहे, दुःख आहे. आणि जन्म घेणं आणि मरणं हे जर चुकवावं वाटत असेल तर तुम्हाला बुद्धीचा निश्चय आत्मज्ञान करायला लागेल. मग बुद्धीचा निश्चय आत्मज्ञान करण्यासाठी हा मनुष्य देह उभा दांडा बनवला. सोपं आहे, लय मोठं प्रवचन नाही, लय अवघड मी सांगत नाही. सोपं सोपं सोपं, एकदम सोपं. तर हा जन्म परत नाही, जन्म नाही रे अनेक, जन्म अनेक. तुका म्हणे, मी शपथ घेऊन सांगतो, तुकोबर आहे म्हणले की जन्म परत नाही. 184चा युगी पार करून हा जन्म मिळालाय. हा जन्म मिळालाय तो वाया जाऊ देऊ नको एक क्षण, वाया जाऊ देऊ नये एक क्षण. एक क्षण सुद्धा वाया जाता नाही कामा नाही. तुकोबर आहे म्हणले, माझा वेळ जर वाया गेला असेल, कधी गेला असेल? शिंक खोकला काय सुरुवात आहे? जांभळी
काय प्रमाणे आठवते का? तुपाचं विसरलं. हं? एकदा शिंक आणि खोकला आला ना तेवढा वेळ माझा वाया गेलाय. मग आपला वेळ किती वाया गेलाय? आपला वेळ किती वाया गेलाय? अनंत जन्म आपण ह्या सुखाचा जन्म घ्यायला लागलोय, मरायला लागलोय, जन्म घ्यायला लागलोय, मरायला लागलोय. आता तरी शेवटची पाळी हा मनुष्य लाभ मिळालाय आणि काककालीन न्यायाप्रमाणे आंधळ्यांनी टाळी वाजवावी, कावळा हातात आलाय हा. मग आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश, आयुष्याचा संतांनी निरोप दिलाय की नाश करू नका. मग म्हणजे काय करायचंय? काय करायचंय नेमकं? काय झालंय? बुद्धीचा भ्रम तयार झालाय. भ्रम काय तयार झालाय? मार्ग दाखवणारे चुकीचे झाले. मार्ग दाखवणारे चुकीचे झाल्यामुळं आता इथं संतोष म्हणून माझ्याकडे चालून आल्या. मार्ग चुकीचा कसा झालाय? म्हणजे भक्ती मार्ग कोण सांगायलाच तयार नाही. कारण मार्ग मात्र भरपूर सांगायला लागल्यात. आपण भक्ती मार्ग कोणच सांगत नाही. मी बऱ्याच ठिकाणी चाललो, जातोय, जाणार आहे. भक्तीचा मार्ग कोणीही सांगत नाही. भक्तीचा मार्ग असा नाही, अजिबात नाही. तुम्हाला वाटेल ती भक्ती. आता गेलेला काळ श्रावण महिना, आता श्रावण महिन्याचे 2 सोमवार संपले. सकाळी उठला, श्रावणाच्या सोमवारी पाणी घातलंय, पाणी घातलं महादेवाला, बेल व्हायलाय, उपास केलाय. काही लोकांनी श्रावणामध्ये सत्यनारायण धरलंय आणि मला बोलवलंय की सत्यनारायण भाऊ तुम्ही या. हा भक्तीचा मार्ग नाही, हा कर्माचा मार्ग आहे. हे केवळ सात्विक कर्म आहे. ताईंनी ओवी घेतली होती. ताईंनी काय ओवी घेतली होती? सात्विक कर्म आहे. तीर्थाटन करणं सात्विक कर्म आहे. मुखाने राम म्हणणं सात्विक कर्म आहे. मी म्हणलं, माफी मागून नाही सांगितलं की ठामपणे मुखांच्या मार्फत राम म्हणतोय आपण. ज्याला मुखच नाही राम कसं म्हणणार? हाताच्या मार्फत टाळी मारली, वाजवली, टाळ वाजवला. ज्याला हातच नाही त्यांनी टाळी कस काय? मग भक्ती नाही का? ज्यांनी पायाने तीर्थाटन केलं हे केवळ कर्म आहे. ज्ञानेश्वरी पाठ केली हेही कर्म आहे. कीर्तन केलं तेही कर्म आहे. प्रवचन केलं तेही कर्म आहे. भक्ती मार्गात जेवढं काही देहाच्या अनुषंगाने करतो आणि करता शिल्लक राहतो ती सगळं कर्म आहे. आता सांगा काय करता तुम्ही? भक्ती मार्गात देहाच्या अनुषंगाने जिथं मी करता शिल्लक राहतो ते सगळं कर्म आहे. आणि ह्या कर्माचा, सात्विक कर्माचा केवळ तुम्हाला पुण्य मिळणार आहे. आणि पुण्य मिळाल्यानंतर ब्रह्म प्राप्त होऊन ब्रह्म बा तुम्ही कुणाचं म्हणले पुण्यवान जरी झाले, इंद्रपद प्राप्त केलं. ताई म्हणली की आता ओवी काय घेतली होती? इंद्रपद जरी प्राप्त झालं आणि पुण्य संपल्यानंतर परत जन्माला येणे. मग मी काय म्हणतो? मी म्हणतो म्हणण्यापेक्षा ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तुकोबाराय सांगतात की तुम्ही काय करा की जे जन्म घेणं आणि ते गर्भाशयाची यातना आहे, आईच्या उदरातली जी यातना आहे, जन्म घेण्याचा जो मधला काळ आहे, येणं मरणं, किती वेळा जन्म घ्यावा, किती व्हावे फजित. आता ही जर एक गोष्ट थांबवायची ठरली तर त्याच्यासाठी कर्म करून थांबत नाही. आता तुम्ही कितीतरी भजन करताय, कितीतरी पूजन करताय, कितीतरी देवाची आराधना करताय, तर त्याच्या बदल्यात तुम्ही संसारी सुख मागताय. त्याच्या बदल्यात संसारी सुख मागतात. देवाकडे जाऊन देव सोडून जर दुसरं मागितला तर ह्याच्यापेक्षा खालची गोष्ट कुठलीच नाही. देवाकडे जाऊन काय मागितलं? देव सोडून संसार मागितला, ह्याच्यापेक्षा खालची गोष्ट कुठलीच नाही. तर भक्तीची सुरुवातच व्हायची बाकी. भक्तीची सुरुवात अशी नाही. भक्तीची सुरुवात वेगळी आणि ते सुरुवात तुम्हाला करणार. भक्तीची सुरुवात जर केली तर मग मात्र निश्चित तुम्हाला मनुष्य जन्म मिळाला आणि लाभ कळाला. अन्यथा मनुष्य जन्म मिळून सुद्धा आम्ही काही केलं नाही. मी कीर्तनात सांगतो
क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया गमा दिया, जिसे पाना था उसको ही को दिया रे. ए जीवा, काय केले तू इथे येऊन? लय झालं तर लय कंपनी केल्या असेल, कोटीभर रुपये कमवून ठेवचे. लय झालं तर एकाचे दोन, दोनाचे चार हात करशील. लय झालं तर गाडी घोडा करशील. पण तुला जायचंय ना, तुला जायचंय नाही का? जायचं नाही, जायचं नाही का? सहज आहे ना, सहज सहज. माझ्या सोबत एक हिंदी भाषी मित्र आहे, गार्डन मध्ये, नाव माहिती नाही, तो मित्र म्हटलाय. ते म्हणतो, मैं सुबह निकला था टहलने, एक तरफ हरियाली थी, एक तरफ शमशान थे. शमशान में पैर तले हड्डी बोली, ए जीवा मैं भी कभी इंसान था. आता त्याच्या भाषेत युपीचा माणूस आहे. मी कल्पना केली की तुमचं प्रत्येक, तुम्ही बसलाय त्या ठिकाणी आहे ना, एक जण व्यक्ती की ती म्हणत होती हे माझं आहे म्हणून. प्रत्येक ठिकाणी तुम्ही जिथं उभे राहतात ना, तिथे एक व्यक्ती आहे खाली, ते म्हणत होते तुम्ही उभं राहिलेली जागा माझी म्हणून. तर आता तुम्ही बी तेच करायला लागले की त्यो पायाखालची ते हाड म्हणत होत की हम भी कभी इंसान थे. मीही कधी या गावचा सरपंच होतो, मी कधी नगरसेवक होतो, मी कधी घराचा मालक होतो, मी कधी बाप होतो, मी कधी नवरा होतो, मी कधी पोर. आता तू करायला लागलाय. आता तू काय करतो? तूही, मी जी चुकी केली ते तू चुकी करणार आहे, तूही मरणार आहे आणि तूही इथे येणार आहे. तर तुम्ही असंच करणार आहे का? तुम्ही असं करणार का? माऊली म्हणले, जीवा जडजडून निवयला आणि गे भक्तीची वाटेला, जिया पावसी अभ्यंग निज धाम माझी. माझ्या निज धामाला यायचंय ना, मग तू जडजडून निवयला आणि बाहेर आणि काय कर, ये भक्तीची वाटेला. कुठली भक्ती? ये भक्तीची वाटेला की जिया पावसी अभ्यंग निजदान माझे. पंढरपूरचे नामदेव महाराज म्हणतात, भक्ती विन मोक्ष नाही हा सिद्धांत. तुला मोक्ष पाहिजे ना? नाही. भक्ती विन मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारून तरी त्याचे ज्ञान, जवळ आला लागून संता ओळखून वश्य केले. ज्या संत मार्गांमध्ये, जे संत परंपरेच्या मार्गाने जे साधू संत गेले, त्यांना भक्ती विचार आणि विचार त्या गुरुला, त्याचा हात धर, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. आईशी सांगा तुम्ही संतजन आणि करा समाधान चित्त माझे. काय मी उद्धार पावेल? मी उद्धार पावेल का? काय कृपा करेल? खरोखरच देव आहे का नाही हो? तुम्हाला मी विचारतो, देव आहे का नाही? मग देव कुठे आहे हो? बाबा म्हणते देव आपल्या जवळ आहे. त्या देवाचं दर्शन झालं का हो? आपल्या जवळ आहे ना, मग दर्शन व्हायला पाहिजे होतं ना. असं का बरं झालंय की देव आपल्या जवळ आहे पण दर्शन नाही झालं? त्याचं कारण काय असेल की आपल्यातला आपण दर्शन घेतलाच नाही. आपल्यातला आपण दर्शन घेतलंच नाही. आपण प्रत्येकात दर्शन घेतलं पण आपल्यातला दर्शन नाही. आपल्यातला आहे ना काहीतरी चुकलंय. आपण पंढरपुरात जाऊन दर्शन घेतलं, आपण आळंदीत जाऊन दर्शन घेतलं, आपण गावभर फिरून दर्शन घेतलं, पण आपल्यातला आपला देव माहितच नाही झाला. जनाबाई म्हणली, देव आहे देव आहे, हृदय मंदिरी शोधुनी पाहे, देव नटला नाना परी, भरुनी उरला चराचरी. चराचरामध्ये भगवंत आहे, नाही असं नाही. भगवान चराचरामध्ये नाही आहे का नाही? आहेच. आज तुकोबा म्हणतात, चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविता हरिविन देखवे ऐकवे एक नारायण, तयाची भजन चुकू नको. घरातनं मी निघालो होतो, दादा गाडी चालवत होता, शिंदे गाडी चालवत होते. मग गाडी शिंदे चालवत होते, शिंदेला कोण चालवत होतं? शिंदे म्हणले मी गाडी चालवतो. ही फरकत आहे, ही फसगत झाली. शिंदेला काय वाटत होतं, मी गाडी चालवतो, मीच. मग इथं काय झाले, मी घर चालवतो, मी आहे म्हणून चाललंय.
मी आहे म्हणून करतोय, मी आहे म्हणून तुम्ही खाताय, मी आहे म्हणून तुम्ही पोट भरून जगताय, मी आहे म्हणून घर चालतं. हा जो मी आहे ना, हा देहाधिकाचा मी आहे. हा मी जो आहे तो मी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हा अहंकार कायम राहणार. मग चालवतो कोण? देव चालवतो जोपर्यंत कळत नाही. मी एकालाच विचारलं, बाबा अरे तू सकाळी उठला तर सकाळी कोण उठवलं? म्हणजे मीच उठलो की. आंघोळ करायला गेला ना, हा मग आंघोळ कोण घातली? म्हणले मीच आंघोळ केले. दात कोण घासले? म्हणले मीच दात घासले की. आरशात कोण दाखवलं? म्हणजे मीच बघितलं की. आता तू जर आंघोळ करायला गेला असाल, पहिला तांब्या वाजता असताना आतला देव निघून गेला असता तर तांब्या कोण वाचला असता? आंघोळ बाथरूम मध्ये होती का? मग आंघोळ कुठली? कुठं राहिलायस ती? चौकात ना. मग आतमध्ये आंघोळ कोण घालतं? कोण घालत? देव निघून गेला की बाहेर आंघोळ आहे, मग आतमध्ये आंघोळ कोण घालतं? हे संकल्पना दृढ व्हायला पाहिजे, ह्याचं ज्ञान व्हायला पाहिजे. बरं, बाहेर आला आंघोळ करून, आरशात पाहिलं ना, तर आरशात आपलं तोंड दिसलं, दाखवणारा कोण आहे? आणि जर ते एका दिवशी ते आतला दाखवणारा निघून गेला, मुळद्याच्या समोर आरसा ठेवला, तो दिसेल का? मग हे कोण कार्य करतं? दाखवण्याचं काम कोण? जग दाखवण्याचं काम कोण करतंय? आत आहे म्हणून ना. आत आहे म्हणून कानाची ऐकायची प्रक्रिया. मी बोलतोय तुमच्या कानाला ऐकायला लागलंय, तुमच्यामध्ये आहे का नाही? आहे ना. मग आत आहे ना, मग त्याचं भजन करायला पाहिजे का नाही? त्याचं भजन पाहिजे ना. औट हातावरी विठोबा उभा, दिशे समचरणाची शोभा, त्या पंढरीशी जारे बाबा, देह ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, करी तसे संग अहर्निशी. कसं करी तसे संग अहर्निशी? अहर्निशी म्हणजे सतत, अखंड, कंटिन्यू, सतत चालू आहे का नाही? चालू आहे ना. देव नाही अशी जागाच नाही. पण देव दाखवण्याची दृष्टी फक्त सद्गुरु मार्फत मिळते. देव दाखवण्याची दृष्टी ना ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्ती दादांच्या मार्फत देव दिसला, देव कळला. तुम्हाला सुद्धा देव कळला पाहिजे. आमचा उपक्रमच आहे देव कळणे. देव होण्याचा मार्ग आहे, देव करण्याचा मार्ग नाही. देव करा तर चुकला, रस्ता चुकला. देवाचा आणि तुमचा काय संबंध आहे? देव आणि तुम्ही एकच आहे. देव आणि तुम्ही एकच आहे. ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. ही गोष्ट अंमलबजावणी व्हायला पाहिजे. ही गोष्ट अंमलात आणायला पाहिजे. देव होणे आणि देव पाहणे. तुम्ही अभंग म्हणलात की बोलावा विठ्ठल, पाहावा आणि करावा येणे सोशे मन, परत माघारी. ही गोष्ट तुम्हाला अनुभवातनं सांगायला लागली का? ही गोष्ट अनुभवातनं सांगायला लागले का तुकोबाचा अभंग गायला लागले? जर तुम्ही तुकोबाचा अभंग गात असला तर निश्चित तुमचा रस्ता चुकलाय, निश्चित रस्ता चुकला. बोलावा विठ्ठल. कसं बोलायचं विठ्ठल? नाम विठोबाचे गाईन मी वाचे, आणि बीज कल्पांतीचे तुका म्हणे. ते कल्पांतीचं बीज आहे. ती जोपर्यंत तुम्हाला मला सद्गुरूच्या कृपेनं कळत नाही तोपर्यंत तुमचा बोलावा होणार नाही, करावा होणार नाही आणि पाहावा होणार नाही. नसरे लुटीता मागे बहुत अजने, जुनाट हे खाणी निवडिल्या, सिद्ध महामुनी साधक संपन्न, त्याने हे जतन केले होते. पायाळूच्या गुन्हे पडले ठाऊक, जगा पुंडलिका दाखविले, तुका म्हणे होतो तिथे मी दुबळा, आलिया कपाळा बहु लाभ तोडा. नसरे लुटीता मागे बहुत अजने, जुनाट हे खाणी निवडिल्या. ही खाण आहे तुम्हाला. मी काल तांदूळवाडीला कीर्तन झालं. मी म्हणलं दहावे नाथ ज्ञानेश्वर महाराज आहे. तो लोकांनी गपकन डोळे उघडले. मी चुकीचं बोललो का? आदिनाथ गुरु मच्छिंद्र दयाचा मच्छिंद्राने बोल, गोरक्ष वळाला गहिनी प्रसादे, ज्ञानदेव सार. दहावे नाथ नाही का ज्ञानेश्वर महाराज?
मग मी काय चुकीचं बोललो? मी काय कुठून आलोय? लांबून आलोय का कुठून? दहावीनाथ मानायलाच लागेल. आज काय करताय? तुम्हाला नाही माहिती असलेली गोष्ट मी सांगितली, तुम्ही मान्य करा ना, नाही करणार म्हणून. ही अभंग तुम्हाला पाठ आहे म्हणून बरं झालं, नाही तुम्ही मला गोळी घातली असते. दहावीनाथ कोण आहे? मग माझं ना काय ऐकू ना, ज्ञानेश्वर महाराजांचं ऐकायला लागेल, तुमच्या बापाला ऐकायला लागेल. सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धी स्मरे हरनिशी, ते वस्तू मेगा. ते वस्तू मेगा. गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्म दर्शन. काय पुढं? दर्शनी समाधान. झालं का? मग तुम्ही गुरु केलाय ना, तुम्ही गुरु केलाय ना. मग गुरु केलाय तर गुरुचा प्रसाद पाहिजे का नाही? गुरुचा प्रसाद काय? नुसती माळ घालायची, हरिपाठ पाठ करायचा, ज्ञानेश्वरी वाचायची. हे ज्ञानेश्वरीचं ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांचं आहे. तुमचं काय? ज्ञानेश्वर महाराजांच्या जे नाथबाबांची परंपरा भेटली, आदिनाथ गुरुची परंपरा भेटली, आणि आपल्या मोठे बंधू निवृत्ती दादांची कृपा झाली, तेव्हा ज्ञानेश्वरी भरभरावून बाहेर व्हायला लागली. तुम्ही बी तेवढेच आहे ना. ज्ञानेश्वर महाराजांचं तत्वज्ञान तुमच्या समोर यायला पाहिजे, आणि तुमच्या बी मनातनं ज्ञानेश्वरी बाहेर का बरं यावं नाही? मी ज्ञानेश्वरी वाचनाच्या अगोदर आहे ना, मी ज्ञानेश्वरीच्या ओव्या सांगितलं होतं. आता बघ, ही ज्ञानेश्वरीवर हात ठेवून सांगतो. मी ज्यावेळेस आहे ना अनुग्रह दिला होता, शुद्धीवर आणलं, पाय दाबायला लागले होते, सरळ करत होते. मला म्हणले 9वा अध्याय 3रा श्लोक सांग. अश्रद्धानाम पुरुष धर्मशेष परंतप. हे कुठून आलं होतं? मी तर ज्ञानेश्वरी उघडून पाहिले नव्हती. पाहे पादूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची अपदराड, परित्या अभिरुनी गोचुड अशुद्ध कान शिविती. ज्ञानेश्वरी उघडली नव्हती. हे कुठून आलं होतं? मी तर पाहिलं पण नव्हतं. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ माझ्या कुठे कधी नव्हताच माझ्याकडे. का कमलकंदा आणि दोरदोरी नांदू नको एकोची घरी, परी परागे शवी जे भ्रमरी, जवळी चुकुलीची जवळीला चुकुली चोरे, या निदैवाच्या परिवरी, लोह्या ऋतुल्या हाती शस्त्रवरी, परी त्यात बैसुनी उपासुकरी, का दारिद्री जे तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा रमो, आणखी भ्रांताशी काहू विषयावरी, बहु मृगजळ देखून या डोळा, थुंकी जे अमृताचा गिळता गिळाला, तोडीला परशु बांधिला गळा, शुक्ती गालावी. ह्या ओव्या कुठून आल्या होत्या? या ओव्या कुठून आल्या होत्या सांगू का? शब्दामार्फत मी गेलोच नाही, अनुभूती मार्फत मी गेलो. माझ्या गुरुने अनुभूती मार्फत नेलं. अनुभूती काय? तुम्ही गुरु केलाय ना, मग गुरुचा अनुभव. तुम्ही लग्न केलते तेव्हा 6 महिन्यांनी तुम्हाला विचारलं होतं ना गावातल्या लोकांनी, काय ग लग्न झालं ना तुझं? आम्हाला लग्नाला नाही बोलवलं. किती दिवस झालं? वर्षभर झालं. की काय पोट पाणी, काय अनुभव आहे का नाही संसाराचा? कसं विचारलं? मग तुम्हीही गुरु केलाय ना, मग तुमच्या गुरुचा अनुभव तुम्ही का सांगत नाही? अनुभवच नाही. तुमच्या गुरुने ना संत दर्शने हा लाभ, पद्मनाभ जोडी आला. गुरु असा पाहिजे. गुरु कर्म सांगणारा नाम नसावा. गुरु जीवन उद्धाराचा मार्ग सांगणारा असावा. आज कृष्ण जन्म आहे, आणि कृष्ण जन्माच्या तिथीला आज कृष्ण जन्मच व्हायला पाहिजे. आज कृष्ण जन्म व्हायला पाहिजे. कृष्ण जन्म म्हणजे काय? पहिलं कृष्ण सांगा. कृष्ण हा देह आहे का व्यापक आहे? व्यापक आहे. कृष्ण हा निर्गुण आहे का सगुण आहे? जसा सगुण आहे हे मान्य केलं, नाही तर तुम्हाला असं होईल की महाराज काहीतरी सांगते, सगुण मला मान्य, विठ्ठल मला सगुण मान्य, राम मला सगुण मान्य, आप्पा सुद्धा सगुण बसल्यात मला मान्य. पण आप्पा सगुण, आप्पा निर्गुण हे तेवढेच आहे. आप्पा निर्गुण विश्वव्यापक आहे. आप्पानी सोडलेला श्वास मी घेतो, आप्पानी सोडलेला श्वास विश्वभर घेतात, आणि विश्वभर सोडलेला श्वास आप्पामध्ये. मग आप्पा निर्गुण विश्वभर नाही का? मग जर विश्वभर आप्पा आहेत तर तुम्ही विश्वभर नाही का? तुम्ही मर्यादित मी म्हणताय माझ्या देहाला. हे 5 तत्वाचं शरीर आहे. ह्याला नाव नाहीये, ह्याला नाव नाही, ह्याला गाव नाही. हे 5 तत्वाचं शरीर आहे, आणि हे त्याचा अग्रीमेंट आहे. ते त्याला जाणार आहे, सोडणार आहे, नाशिवंत आहे, मळमूत्राचा बांध आहे. मग मळमूत्राचं शरीर तुम्ही आहे का? जे क्षणिक आहे,
भाड्याने आणले ते तुम्ही आहे का? मग तुम्ही कोण आहे? तुम्ही विश्वभर असणार चैतन्य, जे तुमच्यामध्ये आकाश प्रकाश वायू आणि बाहेर आकाश प्रकाश वायू, ते तुम्ही निर्गुण कृष्ण. तुम्ही तुमचा आत्माच कृष्ण आहे. हरिपाठात तुम्ही आता म्हणत होत्या ना, एका हरी आत्मा जीव शिव सम, म्हणजे काय आहे? एक हरी आत्मा तुम्ही म्हणले, जीव आणि शिव सम आहे. सम आहे तर तुम्हाला अनुभवायला यायला पाहिजे. अनुभवायला यायला पाहिजे ना, मग तुमच्या गुरुंनी सांगायला पाहिजे होतं ना की आत्मा हरी आहे आणि हरिविन जन्म नरक नरकची पै जाणार. हरीचं भजन जर सोडलं, आता तुम्ही गवळणी म्हणल्या, आता तुम्ही अभंग म्हणले, तुम्ही मुखानी रामराम म्हणले, मुखानी भजन म्हणत होते, तुमच्यामध्ये आत्मा देव आहे का नाही? मग आत्म्यात देव आहे आत्मा, तर आत्म्याचं भजन का सांगावं नाही? मुखाचं भजन म्हणले, तुम्ही मुखाने कर्मणूक केली तुमची, लोकांनाही बरं वाटलं, लोकांनाही बरं वाटलं, ह्याच्याने जन्म मरण बाद होणार नाही ना, जन्म मरणाचं दुःख संपणार नाही ना, तुम्ही निरंतर सुखी होणार नाही ना, तुम्ही निरंतर सुखी होणारच नाही. तुम्हाला निरंतर सुखी व्हायचं आहे ना, तर तुम्हाला काय करायला लागणार आहे? तुम्हाला सद्गुरूचा हात धरायला लागणार आहे. आणि ते सद्गुरू परंपरागत पाहिजे, त्याची परंपरा पाहिजे. माझ्या जीवनात सद्गुरू भेटला, आम्ही परंपरा पाहिली, परंपरा पाहिल्यावर नतमस्तक झालो. आम्ही बी 2-4 गुरु केले होते, आम्ही बी 2-4 गुरु केले होते ना, आम्हाला बी कर्म सांगितले होते. आपण मी तुम्हाला सांगू का, तुम्हाला काय वाटते? मी बी तुमच्या मधनं चाललेलो आहे ना. या श्रावणात पहाटे 4 वाजता कळशी भरून 1 किलोमीटर डोक्यावर वल्ल्या कपड्यांनी पाणी वाहणारा मी माणूस आहे. 4 वाजता श्रावण अख्खा 4 वाजता 2 बिलीचे 3 पानं आणि एक गावापासून नदीच्या काठी असणारा महादेव, म्हणजे किती मोठा उपद्व्याप आहे. त्यावेळेस जर बाबा भेटले असते ना, मला तिथंच थांबवले असते. हे काय चाललंय? पायाने करायचा विषय नाही, हाताने करायचा विषय नाही, शरीराने करायचा विषय नाही, तोंडाने करायचा विषय नाही, करायचाच विषय नाही. जोपर्यंत तुम्हाला कृष्ण भेटत नाही तोपर्यंत तुमची भक्ती चालूच होणार नाही. हे वाईट वाटेल ऐकायला, ऐकायला वाईट वाटत. आता मग तुम्हाला स्टोरी रूपाने कृष्ण भगवान काय झालं, मामानी गोंधळ घातला होता, त्रस्त झाली जनता. आता काय झालंय? आताही मामाने गोंधळ घातलाय. तुम्हाला दिसत नाही, मला दिसतंय ना. आजही त्रस्त झाली जनता, आजही गायी वरडत्यात, आजी गायी वरडत्यात. तुम्हाला ऐकायला नाही येत, मला ऐकायला येतात. आजी अन्याय होतात, आजी मामानी गोंधळ घातल्या. आता नाही का दुर्योधन, आता नाही का दुःशासन, आता आहेत ना. असं काय करता? आता नाहीत का रावण? सगळे आहेत. अहो घर घर में रावण है, इतने राम कहां से लाऊं मैं? घराघरात रावण आहे. मग रावणाला राम बनवायचं कामच माझं चालू. म्हणून ते ताईला म्हणलं, रावण तुझा येणार आहे कधी सांग? 11 वाजता येतोय का 12 वाजता येतोय? मी तुझ्या रावणाला राम बनवणार. काय असं नको म्हणून माझ्या नवऱ्याला रावण म्हणलं. वस्तुस्थिती अशी, रावण. उलट कर बरं, उलट कर बरं. झालं का? काय आहे? न व आता कळलं. आता काय रावण नाहीत का? आहेत ना, आहेत. मग एवढे राम कुठून आणायचे? मग काय करायला पाहिजे? तर मूळ उद्देशच ते आहे. तुम्हाला कृष्ण बनवायला आलोय मी, तुम्हाला कृष्ण बनवायला आलोय. ह्या ज्या गायी मारायला लागले आणि तांडव झाला होता, सगळी मंडळी ब्राह्मणांनी एकत्रित येऊन भगवंताची आराधना केली आणि भगवंत अवतारांना येणार होता. आजही तेच चालू, आजही तेच परिस्थिती. आज हळहळ झाली जनता.
तुम्ही एक सुद्धा सुखी नाही, तुम्ही दुःखी, तुम्ही हळहळून भगवंताची प्रार्थना करताय आत्मा. फक्त तुम्हाला प्रार्थना कशी करावं हे माहिती नाही, कशी करावं प्रार्थना माहिती नाही. आणि मग तिथं काय झालं, आणि प्रसन्न झाले देव, महाविष्णू प्रसन्न झाले. सांगितलं की मी अवताराला 8व्या अवताराला येतो, हे संतोषने सांगितलं. 8व्या अवताराला येतो. 8व्या अवताराला आल्याने येतो म्हटल्यानंतर हे दोघं खुश, चांगला आनंदाने जगायला लागले. आता यांचं लग्न होणार आहे, आता यांचं लग्न होणार आहे. कुणाचं लग्न होणार आहे? देवकी आणि वसुदेवाचं लग्न होणार आहे. आता स्टोरी रूपाने देवकीचं आणि वसुदेवाचं लग्न होणार आहे. आधी इकडं पाहिलं नाही, इकडं जीव आणि शिवाचं लग्न लागणार आहे. इथं सद्गुरू आहे लग्न लावणारा, आणि इकडं सगळी मंडळी, इकडं सगळी मंडळी, त्यात कंस पण आहे, गाव बी आहे, राज्य बी आहे, सगळ्यांचं त्या दोघांचं लग्न लागलं. आता लग्न लागल्यानंतर खरोखर लग्न कशाला म्हणतात? इकडं उजव्या हाताने पहा, लग्न कशाला म्हणतात? खरं सांगतो, लग्न कशाला म्हणतात? जर दादा आतमध्ये जे मूळ देव आहे ज्याला म्हणतात आत्मा श्रीकृष्ण आहे, आत्माच राम आहे, आत्माच विठ्ठल आहे. आता आत्माच विश्वव्यापक विठ्ठलाचं सद्गुरू काय करतो? जीवाचं आणि शिवाचं लग्न लावून दिलं. त्याला अनुग्रह म्हणतात. त्याला काय म्हणतात? अनुग्रह म्हणतात. चित्त चैतन्याची भेट. ऐकायला अवघड जाईल, तुम्ही जर नीट ऐकले तर निश्चित तुम्हाला कळल, अन्यथा तुम्हाला कळणार नाही. तुम्ही जर संशयाने ऐकला तर निश्चित बिलकुल कळणार नाही, बिलकुल कळणारच नाही. गुरु हे तत्व, गुरु हे ज्ञान आहे, गुरु हे ज्ञान आहे. आणि तुमच्या डोक्यात गुरु हे देह असेल तर अजिबात कळणार नाही, अजिबात कळणार नाही. गुरु हे ज्ञान आहे, आणि ते ज्ञान तुम्हाला सद्गुरूच्या मार्फत कळावं लागतं. आणि त्या जीवाचं आणि शिवाचं ऐक्य ज्या दिवशी होतं त्या ठिकाणाला जीवाशिवाचं लग्न लागतं. या पंढरपुरात कसं वाजत गाजत, ऐकलंय का कधी? जीवाचं लगीन शिवाची लागत. आणि मग लग्न झाल्यानंतर, आता इकडे लग्न झालं, आता लग्न झाल्यानंतर देवकीला वरात घेऊन, आता तुम्ही स्टोरी रूपाने रस्त्यात वरात आली, आणि भर रस्त्यात वरात आल्यानंतर आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाल्यानंतर काय झाली? आकाशवाणी की हा जो देवकीला येणारा पुत्र काय करल? तुझा वध करल. आता इकडं विचार करा, इकडं विचार करा. हे जो अहमरूपी रावण, अहमरूपी मी देह आहे, आणि देहाच्या अनुषंगाने हा पसारा माझा आहे, माझी बायको आहे, माझं घर आहे, माझं दार आहे, माझं गाव आहे, मी गावचा सरपंच आहे, मी गावचा करताय, मी धरताय, मी हा जो रावण आहे, हा जो कंस आहे, हा जो कंस मातलेला होता. आणि त्यावेळेस आकाशवाणी काय झाली? आकाशवाणी झाली, हे तुझ्या पोटी जे आठवा येईल की तुझा वध कर. हे समजलं का? इकडं तिकडं जरा आता उजवा डावा चाललाय, जरा लक्ष द्या. आता काय झालं, हे कळल्यानंतर आकाशवाणी झाली, आणि मग ते दोघं, ते प्रकृती आणि पुरुष, थोडस नीट ऐका, मन धरून ऐका, म्हणजे तुम्हाला कळल, नाहीतर कळणार नाही. नंद आणि त्या देवकीला आणि वसुदेवाला त्या कोणते बंदीशाळेत कोण टाकलं? कंसाने उचललं आणि बंदीशाळेत नेऊन टाकलं. आता टाकल्यानंतर काय झालं? पहिला पुत्र झाला बंदीशाळेत, म्हणजे सद्गुरूने दिलेलं नाम दिल्यानंतर डोळे बंद केले, आणि बंद केल्यानंतर तुम्ही साधनेला बसले. आता असा ग्रह करा, साधनेला बसल्यानंतर पहिल्या नामाची पहिली सुरुवात नाम घेताना झाली, आणि पहिली सुरुवात झाली
त्या पहिल्या सुरुवातीला जो भाव पहिला चालू झाला, साधक समोर बसलेले आणि भाव उत्पन्न पहिला झाला. तुम्ही जे अष्ट सात्विक भाव पाठवले का, पहिला भाव उत्पन्न झाला आणि त्या भावाने, तो पहिला भाव उत्पन्न झाल्यानंतर त्या भावाने एक पुत्र झाला आप्पा, त्याला श्वेत स्तंभ म्हणतात. दुसरा झाला स्वरभंग, तिसरा झाला रोमांच, चौथा झाला अश्रू, कंप, श्वेत आणि रंग कादल आणि प्रलय. सगळ्यात महत्वाचा आठवा. ह्याला अष्टभोग भोगणे माते नाही चाड. आता काय झालं, आठवा झाल्यानंतर जीव हा मी देह नसून मी आठवा आहे. आता ह्या स्थितीला इकडं आला. आता आठवा झाल्यानंतर शिंदे इकडं काय झालं बघा. इकडं काय झालं, पहिला पुत्रापासून 7 पुत्र त्या कंसाने उचलून नेले. सद्गुरु काय करतो, जोपर्यंत एक भाव तयार होईल त्यावेळेस त्या साधकाला अजून पुढं नाही का, अजून पुढं नेतो, अजून वाढव, अजून थोडीशी बैठक वाढव, अजून पुढं बैठक वाढव. आणि जोपर्यंत आठवा होत नाही तोपर्यंत त्याला स्थितीवर आणत नाही. आताच त्या ताईंचा आठवा तिला हुडकून सापडून दिला. आताच ताईंचा जन्म झाला की ते वस्तू तू आहे. ओळखारे वस्तू, सांडारे कल्पना. मी देह आहे ही कल्पना आहे, माझ्या देहाला नाव आहे ही कल्पना आहे. ह्याला नावच नव्हतं. उपजल्या बालकाशी नाव नाही तयापाशी, जो ठेविले नावाशी वो देत उठत असे. माझा देहच मी नाही, माझं नाव बी मी नाही. मग त्या ताईला सांगितलं, तुझा देह तुझा नसून तुझ्यामध्ये जे चैतन्य आहे ते तू आहे. आता इकडे सद्गुरूंनी जागा केलं आणि सांगितलं की तू हे 7 निघून गेले आणि 8वा झाला. आता 8वा झाल्यानंतर काय झालं बघा, जेव्हा 8वं बाळ रडायला लागलं तेव्हा ते देवकीने डोळे उघडले आणि तेव्हा पाहिलं प्रकाश, एकदम त्या अंधाऱ्या रूम मध्ये प्रकाश झालाय. आणि प्रकाश झाल्यानंतर त्या लहान बाळ जे बाळ होतं ते त्या देवकीला दिसलं आणि देवकीला वाटलं, बाळा आता परत काळ येईल आणि तुला उचलून नेईल. त्यावेळेस ती हसायला लागली. आता ताई हसत पण होती आणि रडत पण होती. ताई आता हसत पण होती आणि रडत पण होती. आणि बाळ उचलून नेईल त्यावेळेस खरखरच वीज गडगडायला लागली. त्यावेळेस खरोखर धोधो बाहेर पाऊस पडायला लागला. त्यावेळेस हाच काळ होता ना, धोधो भाव. आता मी पाहिले त्यावेळेसचा काळ. आप्पाचे डोळे पुसून घेतलेत म्हणजे काय पडत होतं हा अनुभव तुम्हाला घेतल्याशिवाय कळत नाही. म्हणजे धोधो पाऊस पडत होता, मी पाहिले पाऊस पडत होता. आणि त्यातनं ते वासुदेवाला ती आई काय म्हणती, तुम्ही उचला वासुदेवाला. कुणाला म्हणती, वसुदेवाला. उचलायला कुणाला सांगते, वासुदेवाला. आता आपण त्या ताईला सांगितलं, हे ताई आता काय कर, वासुदेवाला उचल बरं. आता उचलायला लागली. आता वासुदेवाला उचलायला लागली. आता काय झाले बघा, 10 कड्या लावल्या होत्या. 10 दरवाजे लावले होते. इस बंगले को 10 दरवाजे, बीच में पवन का खंबा रे, आवत जावत कोई नहीं देखे, सबसे बड़ा अचंबा रे, बंगला खूप बनाया बे, अंदर नारायण सोया. आता काय झालं बघा, 10 कड्या लावलेल्या होत्या. जसं वासुदेवाला उचललं जागेवर न उचललं, सगळे बंधन तुटून गेले. आता हे ऐकले ना तुम्ही, सांगणाऱ्यांनी असं का नाही सांगावं? सांगणाऱ्यांनी हे सांगायला पाहिजे होतं का नाही. 10 दरवाज्यातनं त्या बाळाला घेऊन डोक्यावर आता कुठपर्यंत आले माहित आहे का, आता हृदयापर्यंत आले. आणि मग तिथं काय लागले,
यमुना काय लागली, मोठी नदी वाहती लागली. डोक्यावर वासुदेवाला वसुदेवाने घेतलंय. आता बघा, प्रकृतीनं पुरुष डोक्यावर घेतलाय, प्रकृतीनं पुरुष जीवानी शिवाला डोक्यावर घेतलंय. सद्गुरूच्या कृपेनं जीवानी शिवाला डोक्यावर घेतलंय. आणि कुठं निघाले आता कुठं आल्यात, यमुनेच्या ठिकाणी. कुठं, यमनाच्या ठिकाणी, यमुनेच्या ठिकाणी. आणि डोक्यावर घेतलेला कृष्ण आणि वासुदेव चालल्यात यमुनेला पार करायला. काय करायला, पार करायला चालल्यात. आता पार करणार आहे आणि तोंडामध्ये पाणी लागून आता पाणी छाती एवढं झालंय, कमरेवरनं छाती एवढं आलंय, छातीवरनं खांद्यावरनं आलंय आणि खांद्यावरनं आता तोंडात जायला लागले. आता त्यावेळेस मात्र फक्त साधक काय करतो, नुसत्या गुटळ्या घेतो. पाहिले का नाही, मी पाहिले ना, मी पाहिले. अरे आकाशवाणी झाली, आता पूर्ण प्रकाशमय झाले. एक साधक सांगत होता, मला प्रकाश दिसतो, प्रकाश आकाशवाणी झाली. ए वसुदेवा, ए वासुदेवाला त्या यमुनेमध्ये पायाचं दर्शन घ्यायचंय तिला, आणि तू थोडासा पाय स्पर्श कर. आणि वासुदेवानी पायाचा स्पर्श केला आणि मग आप्पाने इकडं डोक्याला काय लावून घेतलं, तूप लावून घेतलं. आणि जसं जसं सगळं पाणी भरभर उतरायला लागलं. आणि वसुदेवाच्या डोक्यावर बसून पहिलं तिरी निघून गेला. हे कोण सांगणार बाबा तुम्हाला. आणि पहिलं तिरी निघून गेल्यानंतर आता बघा, एवढी भावबस झालेली ती, एवढी भावबस पूर्ण शरीराला भाव पूर्ण झाल्यात. अष्ट भाव पूर्ण ओसंडून वाहतात. यमुना नदी पूर्ण वाहते. आणि तिकडे गेल्यानंतर काय झालं, तिकडे गेल्यानंतर इथं त्या वासुदेवाला तिथं ठेवून वसुदेव परत आपल्या गावी निघून गेले. निघून गेल्यानंतर ती मूर्छित असणारी कोण झोपली होती, दुसरी माय कोण, यशोदा माता. ती झोपलेली होती. ज्या झोपलेल्या तिच्या कुशीमध्ये बाळ ठेवलं आणि वसुदेव निघून गेले. निघून गेल्यानंतर त्या झोपलेल्या आई जागा झाल्या. आणि मग श्रीकृष्ण शेजारी पाहिला, श्रीकृष्ण पाहिला. आणि मग तुकोबाराईने अभंगलेला, कृष्ण कुठं जन्मला, खरंच सांगा बरं, कृष्ण कुठं जन्मला होता, कृष्ण कुठं जन्मला होता. कृष्ण गोकुळी जन्मला. गो याने इंद्रिय, हेला म्हणतात गो. कृष्ण इथं जन्मला पाहिजे. दुष्ट चळकाप सुटला. आता काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार सगळे असं झालं ना. आता कुठं राहून कुठं जावं असं झालं. कृष्ण गोकुळी जन्मला. आज जन्म झाला, आज जन्म झाला कृष्णाचा. म्हणून सांगतो काय, हे जे कृष्ण रूपी हे निर्गुण ब्रह्म तुम्हाला जे दिले, फार त्रास झालाय साधू संताला, फार त्रास झालाय. ह्याला रोज कृष्ण जन्म करायचा, रोज सतत करायचा. म्हणून आता काय कर म्हणले, जीवा आता तू काय कर, बुद्धी निश्चय आत्मज्ञान. आता बुद्धीचा निश्चय कर. कृष्ण जन्मला. आपला कृष्ण कोण आहे, निर्गुण. त्याला आत्मचैतन्य म्हणा, त्याला नाम म्हणा, त्याला तुम्ही म्हणा स्वतःच. मी त्यो आहे, मी त्यो आहे. मी माझ्या पुरता मर्यादित नसून विश्वभर आहे. पण काय झालंय माहित आहे का, मग इथं काय होतं, भ्रांती निर्माण होणार आहे. भ्रांती काय निर्माण होणार आहे, भ्रांती निर्माण होणार आहे. आता बाळ मोठं होणार आहे. आता बाळावर उलट संकट येणार आहे. आता कोण कोण मारायला येईल, कोण कोण खोटाय म्हणाल, कोण लबाडाय म्हणाल, आता कोण कोण फसवल. आता लय अवघड आहे ना, आता लय अवघड, आता लय भानगडी आहेत. आता खर तर आता परमार्थ चालू झाला, आता खरा परमार्थ चालू झाला. आता बाळ मोठं व्हायला लागल, तस त्या मामाकडनं लोक येत्यान मारायला बघतात. तस तुम्हाला वस्तू जी दिली त्या वस्तूचा जसा जसा निश्चय होईल, तर तिथं भ्रांती पण निर्माण होणारी ना. भ्रांती, तुम्ही शेत नांगरताना नांगरले, पाळी घातली, पेरणी करण्याच्या अगोदर गवत पेरलं होतं का, मग गवत कुठून आलं, गवत कुठून आलं, ते गवत पूर्ण पहिलंच आहे. ते तुम्ही पेरलं नाही तरी आले. बर तुम्ही सांगा,
जे टर्फल आहेत ती बिया पेरल्या तर उगवत्यात. टर्फल काढलेल्या बिया उगवत्यात का? टर्फल काढलेल्या बिया अजिबात उगवत नाहीत. मग काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर टर्फल काढले की कशाला जन्माला येता? कशाला जन्माला येता मला सांगा बरं. इथं भ्रांती होणारी. आता काय सांगू, भ्रांती कशी होणारी जीवाची? जीवाची भ्रांती बघा कशी होती. मी जीवाची भ्रांती म्हणतो. कशी होणारी बघा. हा श्रावण मास चालू आहे. श्रावण मासामध्ये समर्पक असा दृष्टांत मला आठवला. फार समर्पक आहे हो. मला कसं आठवतं की काय माहिती का, मी काही वाचन करत नाही, ते आठवतं मस्त. काय झालं, आता श्रावण मासामध्ये एकाने लय प्रार्थना केली आपण आणि महादेवराजे प्रसन्न झाले. तसं सगळ्यांना प्रसन्न व्हायला लागले. गळ्यात साप होता. सापाने म्हणलं, महादेवा सगळ्यांना प्रसन्न केलंय तू, सगळ्यांना प्रसन्न करतो, पण मी उपाशी आहे ना, मी तुझ्या गळ्यात तसाच पडून राहिलोय, मला काहीतरी पोट भरलं असं साधन दे. आता महादेव आहे, महादेवाने दया आली, महादेवाने दया केली आणि त्याला एक हिरा दिला. एक हिरा दिला. जेव्हा जेव्हा तुला भूक लागेल ना, त्या आपली जीभ, 2 जीभ असतात ना, त्या हिऱ्यामध्ये एक होल पाडलेलं होतं, त्या जीभ त्याच्यामध्ये घालायची आणि त्याला स्वर्गातलं ब्रह्म अमृत त्याला प्राप्त व्हायचं. कोणाला? त्या सापाला ब्रह्म अमृत प्राप्त व्हायचं, तृप्त व्हायचं, असं वरदान झालं. ते वरदान बी झालं, प्रसन्न झालं साप. ते मिळालं पण, मनी मिळाला पण, ते मिळालं पण मनी. आता ते आणलं घरी हिरा. आणल्यानंतर ते आरोप खरोबच असं आणलं घरी. कोण आणलं? सापाने आणलं. हे विसरू नका. आणला सापाने. एकदा त्याच्यामध्ये जीभ घातली. कोण? सापाने. आणि अमृत खाल्लं. खाल्ल्यानंतर काय झालं माहितीये का, आता काय बाबा माझ्याकडे जे आहे ते कुणाकडेच नाही हे कळलं. पण त्याच्या हिऱ्याचा एवढा मोठा प्रकाश पडला आप्पा की अख्खी गल्ली प्रकाशमय झाली. प्रकाशमय झाली ना, अख्खी गल्ली प्रकाशमय झाली. आता त्या प्रकाशामध्ये आप्पा किड यायला लागले. आता सापाला परत भूक लागली आणि मग लक्ष कुठे गेला असं साप किडच खायला लागला. हे विसरून गेला. हे विसरून गेलं की महादेवाने हिरा दिलाय आणि हिऱ्यामध्ये अमृत आहे. आता साप काय करायला लागला, डोळे उघडले किडा दिसायचा, जीभ बाहेर काढली की किडा दिसायचा आणि किडे खायला लागला. तसं जीवाची व्यथा अशी. भ्रांती कधीही तयार होईल, भ्रांती कधीही तयार होईल. म्हणून जेणे भ्रांती पासून निरसले, गुरुवाक्याने म्हणत होतले, आत्मस्वरूपी घातले हारुन्या. हरवून काढले, मी देऊन टाकले. माझी इच्छाच नाही राहिली, मी देऊन टाकले. आता मग अजून एक विषय तयार होईल. काय होईल माहिती आहे? तो विषय म्हणजे तो विषय भ्रांती असं तयार होईल की तुम्हाला कळणार पण नाही ते कधी आले. हे विषय कळतो की मला अज्ञान आहे, मला काहीच येत नाही, मला हरिपाठ येत नाही, मला माहिती नाही, हे विषय कळतो. पण तुम्ही जर ज्ञान घेतलात आणि तुम्हाला जर अमृत लागलं आणि तुम्ही अमृताचे ते महाराज जर झाले तर ते विषय लय अवघड आहे. ते कसं काढणार? मग ते काढणं लय अवघड आहे. ते मग खरं आहे का खोटं आहे, हे खरं आहे का खोटं आहे असं होतं ना. हे कसं काढणार मला सांगायचंय. आपण पांढरी घार आणि काळी घार सांगतात. आपण पांढरी घार बी कामाची नव्हती आणि काळी घार पण कामाची नव्हती ना. मला काटा काढल्यानंतर जो सांभाळायला काटा आहे तेही कामाचा नाही ना, तेही कामाचा नाही. भ्रांती काय असते, म्हणून भ्रांती नकोय. म्हणून काय करे जीवा, बुद्धी निश्चय आत्मज्ञान. बुद्धीचा निश्चय कर. काय? आत्मज्ञान. माझ्यामध्ये जे चैतन्य आहे ते राम आहे, ते कृष्ण आहे आणि ते विश्वव्यापक आहे. ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायणा. हरनेशी म्हणजे सतत
सतत सतत सतत कळतं का नाही? भ्रांत गेली आता काय राहिले? फक्त केवळ ब्रह्माचं ऐक्य. मग माझ्यामध्ये जे चैतन्य आहे ते इतरांमध्ये तेच चैतन्य आहे आणि तेच कृष्ण आहे, तेच राम आहे. आणि मला काय झाले आता? दरीला पंढरीचा चोर कसं अहर्निशी कसं अहो सतत चालू आहे ना. तुमचा श्वास चालू आहे का बंद आहे बापा? चालू आहे ना. मग श्वासामध्ये तुमचा ओंकाराचा ध्वनी चालू आहे का बंद आहे? चालू आहे का बंद आहे? तो कानाला ऐकायला येतोय का? येत नसेल तर माझ्याकडे या, मी ऐकायला आणून देतो. किती सोपं आहे. तुम्ही मला गुरु नका म्हणू ना, नका म्हणू, आपल्याला बी गुरु नका म्हणू, पण नाद तर ऐकून जा ना. तुमच्या कानाला येतो ना नाद. तर तुमचा गुरु ज्ञानेश्वर महाराज समजा, तुकोबा समजा. तुम्हाला असं वाटत असेल पॅन्टवाला गुरु कुठं करायचा? तुम्ही ज्ञानोबाला गुरु माना ना. ही व्यक्ती ना त्यांनी कितीतरी गुरु केला, क्वालिफाईड माणूस आहे तो, पण त्यांनी त्याच्या स्वरूपाला लागले. हे मोठा आनंद आहे ना. आज ज्ञानेश्वरीवर हात ठेवून सांगतो की मी त्याला योग्य मार्ग सांगितलाय. मी त्याला दिशाभूल नाही केली. मी त्याला स्वरूपापर्यंत नेण्याचा मार्ग सांगितलाय. मी त्याला परंपरेगत मार्ग दाखवलाय. मी माझ्या घरचा मार्ग त्याला सांगितला नाही. माझ्या घरचं एखाद्या वेळेस खोटं असू शकतं, मी खोटा असू शकतो, माझ्या गल्लीत राहणारा ते घर खोटं असू शकतं, माझे नातेवाईक खोटे असू शकतात, पण माझी गुरु परंपरा खरी आहे ना, ती कशी खोटी असू शकते? कारण गुरु परंपरा मला सांगत असताना माझ्या सद्गुरूंनी पहिलं माझी गुरु परंपरा मला सांगितली. हे माझं नाही, हे परंपरेनं आलेलं ज्ञान आहे आणि ते ज्ञान म्हणजे सद्गुरू आहे. तुमच्या डोक्यात जर गुरु जर दिहा असेल तर जोपर्यंत तुमची गुरुपौर्णिमा कधीच होणार नाही, अष्टमी कधीच होणार नाही, नवमी कधीच होणार नाही. म्हणून काय करायला पाहिजे तर ऐसे व्यापक ज्ञान भले आहे, विश्वव्यापक असणारं ज्ञान. तुमच्या अंगावरची पातळ जे साडी आहे त्याच्या साडीचा धागा आणि इकडं आलेला पॅन्ट शर्ट घालून आलेला त्याचा धागा आणि तुमचा धागा एक आहे का? ते 7 वर्षाची मुक्ताबाई म्हणते एकच धागा, नाना परी कपडे, ब्रह्म दिसे उघडे. हे आत्मतत्वाचं ज्ञान तुम्हाला कोण सांगणार? कोण सांगणार? जोपर्यंत हे ज्ञान तुम्हाला प्राप्त होत नाही तोपर्यंत तुमचं जन्म घेणं आणि मरणं थांबणारच नाही. थांबणारच नाही. तुम्हाला जन्म मरण बाद करायचं आहे. तुम्हाला डोळे झाकूनच साधना करायला पाहिजे. तुम्हाला जन्म मरणाचं जर चुकवा वाटत असेल तर तुम्हाला हे सगळं, हे प्रकृती नाही, हे प्रकृती नाही, हे ह्या प्रकृतीमध्ये असणारा पुरुष ते श्रीकृष्ण आहे, ह्याचं ज्ञानच होणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत हे ज्ञान होत नाही तोपर्यंत जन्म मरण बाद होणारच नाही. मी सांगतो नाही, ज्ञानेश्वरी सांगते. माझं नका ऐकू, ज्ञानोबाचं ऐका, तुकोबाचं ऐका. म्हणून हे कायम मी सांगत आलो की जोपर्यंत तुम्ही ना तुम्हाला ओळखत नाही तोपर्यंत तुम्ही कोण आहे? कोण आहे तुम्ही? नवीन आलेल्यापैकी तुम्ही तुम्हाला विचारा मी कोण आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं, कुणाला विचारलं? निवृत्ती दादांना विचारलं, आहे मी कोण करावा विचार. काय विचारलं? आहे मी कोण करावा विचार, म्हणे निवृत्तीचा ज्ञानेश्वर. मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी 5 तत्व नाही, मी 5 विषय नाही, मी 4 देह नाही, मी 4 देहाच्या पलीकडचा आहे, मनाच्या पलीकडचा आहे, मी चित्ताच्या पलीकडचा आहे, मी 5 विषयाच्या पलीकडचा आहे. मी भोगता नाही, मी करता नाही. मी कोण आहे? प्रत्यक्षदर्शी मी आहे. हे कधी कळणार? आम्ही म्हणतो मनोर बुद्धी चित्त अहंकार नमामि. मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही. मी कोण आहे मग? मी ते परब्रह्म स्वरूप आहे. जोपर्यंत हे सद्गुरूच्या कृपेनं कळत नाही तोपर्यंत जन्म मरण चुकायचं नाही. आणि जन्म मरण चुकायचं असेल तर तुम्हाला सद्गुरूचा हात धरायला लागणार आहे. आणि ऐसियांचा पदर धरा, तेने देव येईल घरा.
आईशी आमचा पदर धरा, असा आमचा हात धरा की ज्यांनी खरोखर परंपरा घेऊन तुमच्या दारात आल्यात या कुटुंबावर. हे 4 कुटुंब आहे, खरोखरच त्यांचे माझ्यावर उपकार आहे. पारख्यांचं कुटुंब आहे, सोनवण्यांचं कुटुंब आहे, वाबळेचं कुटुंब आहे आणि भोंग आहे त्यांचं कुटुंब आहे, त्यांचे दाजी त्यांचं कुटुंब आहे. ताईंनी बरंच चांगलं काम केलंय की मला इथं घेऊन आलं की तुम्ही प्रत्यक्ष मला भेटलात, तर तुम्ही ह्या मार्गाला आलात. खरोखर हा मार्ग कर्मकांड सांगणारा नाही, देव होण्याचा मार्ग आहे. आणि देव होऊन जा संसार करता करता, व्यवहार करता करता, सगळं भोगता लक्ष मात्र तुमच्या नामाकडे ठेवा आणि नाम रूप व्हा. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री